आज दलित महासंघाच्या वतीनं दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मच्छिंद्र सकटे सर यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक तहसील कार्यालयावरती आज एक दिवसीय लाक्षणिक आंदोलनं करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आणि त्या अनुषंगाने आजचं हा आंदोलन आहे। या आंदोलनामध्ये मागे ज्या मागण्या आहेत त्या मागण्या अशा आहेत की महाराष्ट्रातील मातंग समाजाला अ ब क वर्गवारी करून त्यांना स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे। त्याचबरोबर बार्टी आणि सारथीच्या धर्तीवर आरटीची स्थापना म्हणजे अण्णाभाऊ साठे रिसर्च सेंटरची स्थापना करायला पाहिजे। त्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ जे बंद आहे ते पूर्ववत सुरू करून त्या महामंडळाला सुमारे 1000 कोटी रुपये वाढीव निधी दिला पाहिजे। त्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे। महाराष्ट्रातील मातंग समाज आणि दलित समाजावरती होणारे अन्याय अत्याचार थांबले पाहिजेत। महाराष्ट्रातील मातंग समाजातील भूमिहीन शेतमजूर लोकांना गायरान आणि वन खात्याच्या जमिनी शासनानं कसून खाण्याकरता द्यायला पाहिजेत। तसेच दलित समाजाचे विविध मंडळाचे आणि बँकाचे जे कर्ज आहेत ते कर्ज देखील माफ व्हायला पाहिजेत। तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या गेले 5-7 वर्ष झालं या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या दिल्या नाहीत, त्या शिष्यवृत्त्या त्वरित देण्यात याव्यात आणि मार्च 2020 ते 31 डिसेंबर 2020पर्यंतचे कोरोनाच्या काळातील जे वीज बिल आहे ते वीज बिल या शासनानं माफ केलं पाहिजे। यासाठी हे आज आंदोलन इथं छेडण्यात आलेलं आहे। या आमच्या आंदोलनाचा महाराष्ट्र शासनानं योग्य तो निर्णय घ्यावा, त्यांनी आमच्या मागण्या त्वरित मान्य कराव्या, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये दलित महासंघाच्या वतीनं हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल याची या शासनानं नोंद घ्यावी।